ऐन गणेश विसर्जनला कार्यकर्त्यांनी चोरी करून का ठार केले? कारण ऐकूनच हादरून जाल. पैसा माणसाला जगण्यासाठी आवश्यक असतो, पण चैन करणाऱ्याला पैसा पुरत नाही. चैनीसाठी पैसा उधळता उधळता ते कर्जबाजारी होतात, तर दुसरीकडे गाठीला गाठ मारून पैसा साठवल्याच्या जवळ म्हातारपणीही त्या पैशाचा आधार असतो. सदन माणसांकडे पाहून कर्जबाजारी माणसे हळहळतात, पण ही तफावत आपल्याच कर्माचे फळ आहे याचा विचार करण्याइतपत त्यांची क्षमता नसते. त्यामुळे ते पैसे व सोने नाणे लुबाडण्याचा विचार करू लागतात. मग त्यासाठी एखाद्याचा जीवही घेतात. अशीच एक घटना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. 2 तरुणांनी कर्जातून सुटका करून घेण्यासाठी गावातील एका वृद्धेचा खून करून तिचे दागदागिने लुटले. तिचा जीव गेला, तर चैनीत जगू पाहणारे दोघेही तुरुंगात गेले. या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कपिल पातले व अभिजित पाटील हे लहानपणापासूनचे मित्र. दोघेही चांगले मित्र असले तरी गावामध्ये एकमेकांचे राजकीय विरोधक होते. एक एका पक्षाचा कार्यकर्ता तर दुसरा दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता. गावामध्ये 2 वेगवेगळी गणेश मंडळ, एकाचे पनोरी सराटा तर दुसऱ्याचे ग्रामीण युवा शक्ती संघटना. दोघेही विवाहित आहेत. दोघांचेही संसार होते. इतके सगळे असले तरी ते एकमेकांचे जिवलग मित्र होते. दोघांच्या मोबाईलचा पासवर्ड देखील एकच आहे. अभिजित एका साखर कारखान्यामध्ये नोकरीला असतो, तर कपिल शेती करतो. या दोघांना चैनी करण्याची मोठी हौस होते. या चैनीसाठीच ते एकमेकांच्या सोबत फिरत होते. आयटीत जगताना यासाठी पैसाही खर्च करावा लागतो आणि या दोघांच्या जवळही पैसा नव्हता. म्हणजे चैनीसाठीचा मुबलक पैसा नव्हता. ऐपती पलीकडे त्यांची चैन सुरू होते. साहजिकच या चैनीपोटी दोघे कर्जबाजारी होते. दोघांच्यावरही 1.5-2 लाखाचे कर्ज आहे आणि हे कर्ज दिवसेंदिवस वाढत चाललेले होते. तेव्हा यातून सुटका करून घेण्यासाठी दोघा मित्रांनी 1 महिन्यापूर्वी एक योजना आखली लूटमार करण्याची. गावात पैसा अडका दागदागिने असलेली कोणी व्यक्ती, ती पण एकटी राहणारी शोधायची आणि रात्रीच्या वेळी हल्ला करून लूटमार करायची. यासाठी योग्य दिवस निवडला, तो म्हणजे अनंत चतुर्दशी. गावामध्ये या दोघांची गणेश मंडळे आहेत. गणपती विसर्जन मिरवणूक 6-7 तास चालते. गावातील सर्व आबालवृद्ध या मिरवणुकीमध्ये असतात. मिरवणूक गावाबाहेर गेली की गाव मोकळे होते. वृद्ध लोक तेवढेच गावात असतात. ते काही करू शकत नाहीत किंवा एकमेकांच्या मदतीलाही येऊ शकत नाहीत. तोवर आपण आपला कार्यभाग उरकून मोकळे हो. कोणाला काही खबर लागणार नाही आणि आपण कर्जमुक्त होऊ शकू असे त्या दोघांना वाटत होते. त्याकरता त्यांनी सावध हेरले. श्रीमंती हरी रेवडेकर वय वर्ष 73 यांच्या पतीचे 10 वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यांना 2 मुली असून दोघांची लग्ने झालेली आहेत. रेवडेकर यांनी थोरल्या मुलीच्या मुलालाच दत्तक घेतलेले आहे. त्यांचा हा दत्तक मुलगा आणि सून कोल्हापुरामध्ये राहतात. गणपती सण संपल्यानंतर कोल्हापुरामध्ये नोकरी असल्याने मुलगा सून कोल्हापूरला आलेले होते. त्यामुळे श्रीमंती या गावी एकट्याच राहत होत्या. वृद्ध स्त्री रात्री घरी एकट्याच असणाऱ्या. अंगावर 6 तोळ्याचे दागिने, बस कर्जमुक्तीच. योजनेनुसार रात्री 10 नंतर मिरवणुका गावाबाहेर येतात. दोघे आपापल्या मंडळातून बाहेर पडले. 1 महिन्यापूर्वी या दोघांनी हा एक कट रचलेला होता. त्यानुसार सर्व तसेच घडत चाललेले होते. सगळे गाव मिरवणुकीमध्ये दंग असताना ते दोघे बाहेर पडले. रेवडेकरांच्या पुढील दाराने प्रवेश न करता मागील दाराने प्रवेश केला. त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावून घ्यायला ते सरसावले, पण त्या प्रतिकार करू लागल्या म्हणून एकाने त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दोघांनी मिळून त्यांच्या अंगावर असणारे 6 तोळे दागिने काढून घेतले. आता या मृतदेहाचे काय करायचे हा प्रश्न होता. मृतदेह सापडला तर आपण अडकू शकतो या विचाराने त्यांनी मृतदेहच गायब करून परवात संपवण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांनी श्रीमंती यांचा मृतदेह साडीमध्ये गुंडाळून गोबर गॅस टाकीत टाकला आणि तिथून ते पसार झाले. शनिवार दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशी दिवशी राधानगरी तालुक्यातील पनोरी गावी 2 गणेश मंडळे आहेत.
त्या मंडळांच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुक्या झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी बराच वेळ झाला तरी गावातील वृद्धा श्रीमंती रेवडेकर यांनी आपल्या घराचे दार उघडले नाही. शनिवारी प्रथेनुसार गणपती मिरवणुकीआधी गणपतीवर पाणी घातल्यानंतर त्या घरी निघून आलेल्या होत्या. तसेच आजही बराच वेळ होऊनही त्यांनी दार उघडले नाही, म्हणून शेजाऱ्यांनी चौकशी केली असता घराचे पाठीमागील दार उघडे दिसले. लोकांना संशय आल्याने सर्वांनी शोधाशोध सुरू केली. घराच्या बाजूच्या शेजाऱ्यांच्या घरामागे असलेल्या गोबर गॅस चेंबर मध्ये कोणाला तरी श्रीमंती रेवडेकर यांचा साडीत बांधलेला मृतदेह फेकल्याचे दिसून आले. घटनेची माहिती राधानगरी पोलिसांना देण्यात आली. लगेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह बाहेर काढून तपासला असता श्रीमंती यांच्या डोक्यावर उजव्या बाजूला गंभीर जखम असल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्या गळ्यातील चिताक, हातातील सोन्याच्या बांगड्या, पाटल्या आणि कानातील दागिने गायब असल्याचे निदर्शनास आले. म्हणजेच हा निश्चित खुनाचा प्रकार वाटत होता. घटनास्थळापासून काही अंतरावर पोलिसांना एक गज व हात रुमाल आढळला. या खुनाचा शोध घेणे पोलिसांच्या समोर मोठे आव्हान होते. शेवटी गुन्हे अन्वेषण व स्निपर डॉग पथकाला पाचारण केले गेले. श्वान 200 मीटर पर्यंत मागकडे जाऊन घुटमले. शेवटी पोलिसांनी काही सीसीटीव्ही तपासले. पोलिसांकडे कोणताच साक्षी पुरावा किंवा काही माहिती नसताना खुनाचा शोध घ्यायचा होता. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक खुनाचे सत्र चालू असल्याने खुनाचा शोध घेऊन खून उघडकीस आणण्याचा दबाव जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांचा होता. गुन्हे अन्वेषण टीम व राधानगरी पनोरी ठाण मांडून गुन्ह्याविषयी माहिती घेत होते. गुन्ह्याचा तपास करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाला काही संशयास्पद माहिती हाती लागली. गावातील 2 तरुण रात्री 10च्या सुमारास गावातील गणेश विसर्जन मिरवणुकीतून निघून गेल्याचे समजले. लगेचच पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. कपिल भगवान पातले वय वर्ष 34, अभिजित मारुती पाटील अशी त्यांची नावे समजली. त्यांच्याकडे चौकशी केली असता दोघांनी हे खुनाची कबुली दिली. या गुन्ह्याची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये अभिजित पाटील व कपिल पातले यांच्या विरोधात करण्यात आले आहे. भारतीय न्याय संहिता कलम नंबर 103(1), 238, 311, 35 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शाहूवाडीचे उपअधीक्षक आप्पासाहेब पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गोरे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, राधानगरीच्या पोलीस उपनिरीक्षक प्रणाली पोवार, अंमलदार सुरेश पाटील, रुपेश माने, राम कोळी, रोहित मर्दाने, अमित सर्जे, प्रतीक पाटील, विनोद कांबळे, बिट्टू खामकर, सुदर्शन पाटील, रघु पवार इत्यादी पुढील तपास करत आहेत.